इकडे कोल्हापूरमधलं राधानगरी धरण 100% भरलंय। त्यामुळे या धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे उघडलेले आहेत। 5, 6 आणि 3 नंबरचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। या धरणातून भोगवतीच्या नदीपात्रामध्ये सध्या पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। आणि अधिक अपडेट घेण्यासाठी थेट राधानगरी तलाव परिसरामधून आपले प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, सध्याची परिस्थिती काय आणि पाऊस असा सुरू राहिला तर पुढची परिस्थिती काय उद्भवू शकते? अमोल, कोल्हापूरकरांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे राधानगरीचे 3 नाही तर 4 दरवाजे स्वयंचलित उघडण्यात आलेले आहेत। म्हणजे या धरणामधून विसर्ग आहे तो सगळा भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे। साधारण 7,000 पेक्षा जास्त क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये सुरू आहे आणि पुढे हीच भोगावती नदी पंचगंगेला जाऊन मिळते। त्यामुळे ही दृश्य आपण बघितल्यानंतर परिस्थिती नेमकी काय असू शकते, या घाटमाथ्यावर पाऊस कसा असू शकतो याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी बांधता येऊ शकतो। ही नदी पुढे पंचगंगेला मिळाल्यामुळे पंचगंगेच्या नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ शकते। त्यामुळे जी गावं नदीच्या काठावर आहेत, जी घरं नदीच्या काठावर आहेत, त्या सगळ्या नागरिकांना सतर्क राहून स्थलांतरित होण्यासंदर्भातल्या सूचना आहेत त्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। खरं तर या ठिकाणी बघितलं आपण तर पाण्याला वेग देखील प्रचंड आहे आणि म्हणूनच इथले प्रशासन आहे ते सतर्क झालेलं आहे आणि नागरिकांना स्थलांतरित होण्यासंदर्भातल्या सूचना दिल्यात। या प्रत्येक गेटमधून जर आपण बघितलं तर 1428 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो होत असतो आणि एकूण 4 हे दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। या धरणाची जर आपण वैशिष्ट्य जर बघितलं तर भारतरत्न एम विश्वेश्वरय्या यांनी या दरवाजांची रचना आहे ती केलेली आहे। साधारण 1902 साली या धरणाच्या बांधकामाला राजर्षी शाहू महाराजांनी सुरुवात केली। साधारण 50 वर्ष या धरणाचं बांधकाम आहे ते सुरू राहिलं। राजाराम महाराजांनी हे सगळं धरणाचं बांधकाम आहे ते पूर्ण करून घेतलं। मात्र याची रचनाच देशातील असं एकमेव धरण असेल की ज्या ठिकाणी स्वयंचलित दरवाजामधून पाण्याचा विसर्ग आहे तो होत असतो। या धरणाचा पाया आहे तो शिसे या ठिकाणी वापरलेला आहे आणि शिस्यामधून हा जो पाया आहे तो भक्कम करण्यात आलेला आहे। त्यामुळे या धरणाला कुठेही गळती नाही किंवा जरा देखील गळती या धरणामध्ये आपल्याला जाणवलेली नाही। त्यामुळे एक कोल्हापूरसाठी खरं तर एक कोल्हापूरचा सगळा जो शिवार आहे तो हिरवागार करण्यासाठी महत्वाचा वाटा हे धरण उचलत आहे। मात्र आत्ताच्या घडीला या धरणाचे 4 दरवाजे आहेत ते स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि 7,000 पेक्षा जास्त पाणी या ठिकाणी भोगावती नदीपात्रात सुरू आहे। अमोल, निश्चित अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू विजय। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।